तर आपण आज ना स्प्लिट एसी PSC वायरिंग कशी करायची ते आज बघणार आहेत आजच्या क्लासमध्ये। तर हे कॅपॅसिटर जो आहे हा रनिंग कॅपॅसिटर आहे आणि कधी पण हा जो स्प्लिट एसीचा आउटडोर आहे, स्प्लिट एसीमध्ये रनिंग कॅपॅसिटर येतो, स्टार्टिंग कॅपॅसिटर कधी येत नाही। आता ह्याच्यामध्ये पण दोन टाईपचे कॅपॅसिटर असतात। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळे भाग दिलेले आहेत। म्हणजे जे फॅन मोटरचा जो कंडेन्सर फॅन मोटरचा जो कॅपॅसिटर आहे तो पण ह्याच्यामध्येच दिलेला आहे। ह्याचं तुम्ही बघू शकताय 45 प्लस 4 UF हा कॅपॅसिटर आहे। म्हणजे फॅन मोटरचा पण कॅपॅसिटर ह्याच्यामध्येच दिलेला आहे, कॉम्प्रेसरचा जो कॅपॅसिटर आहे तो पण ह्याच्यामध्येच दिलेला आहे। तर आता आपल्याला वायरिंग करायची आहे की हे कॅपॅसिटरची वायरिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण। तर इथं बघू शकताय तर हे जे वायरिंग आहे सुरुवाती हे जे वायर आहे तर हे वायर इंडोरवरून आलेले आहे। ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही हे जे लाल कलरची जी वायर आहे, लाल कलरची वायर हे आहे रनिंग वायर आहे आणि जे काळ्या कलरचे आहे ते न्यूट्रल म्हणजेच कॉमन वायर आहे। आणि हे बघू शकताय तुम्ही, एक मिनिट, हे तर कॉमन वायर लावलेले हे पण काय साईडला काढतो मी। तर हे वायरिंग बघू शकताय तुम्ही, हे आहे कॉम्प्रेसरची वायरिंग आणि हे आहे कंडेन्सर फॅन मोटरची वायरिंग। तर इथं बघू शकता तुम्ही हे जे इंडोरवरून जी वायर आलेली आहे फेज आणि न्यूट्रल हे जंक्शन बॉक्समध्ये लावलेलं आहे आणि हे जे फेज आहे इथून सरळ बघू शकता तुम्ही, हे सरळ फेज वरती कुठं आले हे दिलेले आहे, सेपरेट पॉईंट काढून दिलेले आहे कशासाठी, कॅपॅसिटरला लावण्यासाठी। तर कधी पण जे फेज आलेले असते, आता ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही इथं 3 भाग दिलेले आहेत, हा एक आहे, हा एक आणि इथं 4 पॉईंटवाला एक हे वेगळा भाग आहे। तर इथं बघू शकता इथं C लिहिलेलं आहे, C म्हणजे जे मेन भाग आहे, म्हणजे जे फेज आलेले आहे इंडोरवरनं ते C जे पॉईंट लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये हे फेज वायर द्यायचे असते। आणि कधी पण जिथं हे मेन फेज वायर दिलेले असते त्याच एका पॉईंटमधून आपल्याला कॉम्प्रेसरला रनिंग वायर द्यायचे असते। आता हे आपण कसं ओळखायचं की ह्याच्यामध्ये जे कॉम्प्रेसरचं स्टार्टिंगचा पॉईंट कुठला आहे किंवा मोटरचा स्टार्टिंग पॉईंट कुठला आहे किंवा हे जे फेजची वायर आहे फेजची वायर ते कुठली आहे ते कसं ओळखायचं असतं आपण। तर इथं बघू शकताय कधी पण जे फेजची वायर असते तिथं C लिहिलेलं असते, इथं C लिहिलेलं असते। C म्हणजे काय, जे मेन वायर आलेले असते फेज ते ह्याच्यामध्ये लावायचे असते आणि हेतूनच कॉम्प्रेसरला रनिंग जाते आणि हेतूनच जे फॅन मोटर आहे कंडेन्सर फॅन मोटर त्याच्यामध्ये पण रनिंग वायर हेतूनच जाते। तर आता बघा आपण हेतूनच काय करायचं आहे, कॉम्प्रेसरचे पहिला टर्मिनलचे जे वायरे आहेत ते चेक करायचं आहे। तर कसं चेक करायचं, कॉम्प्रेसरचे टर्मिनल आहे तुम्ही बघू शकताय जे कॉम्प्रेसरचं कवर काढलेलं असते कवरवरती लिहिलेलं असते कॉमन स्टार्टिंग रनिंग। हे काढल्यानंतर तुम्हाला वायर दिसतात की कोणते कॉमनचे, कोणते स्टार्टिंगचे, कोणते रनिंगचे। तर ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा हे जे पांढरे आहे ते पांढरे कॉमनचे आहे आणि जे ब्लॅक कलरचे आहे हे रनिंगचे वायर आहे आणि हे जे रेड कलरचे आहे ते स्टार्टिंगचे वायर आहे। तर आता त्यानुसार आपण ह्याची वायरिंग करूया। आता हे जे रनिंगचे वायर आहे हे रनिंगचे वायर कॉम्प्रेसरचे ते कुठून जाणार, हे जे कॅपॅसिटरचे मेन फेज आलेले आहे कॅपॅसिटरला त्यातूनच रनिंग वायर कशाला जाणार, कॉम्प्रेसरला जाणार। म्हणून आपण काय करायचं, कॉम्प्रेसरचं जे रनिंग पॉईंट गेलेलं आहे त्याला मेन फेज म्हणजे रनिंग दिलेली आहे इथून। आता दुसरी वायर बघू शकताय हे राहिले कुठले, हे कॉम्प्रेसरचे स्टार्टिंग वायर आहे। तर आता हे तर बघू शकताय कॉम्प्रेसरची स्टार्टिंग आणि फॅन मोटरची स्टार्टिंग कसं ओळखायचं, तर हे बघा जे 2 पॉईंट दिलेले आहेत ना ते 2 पॉईंट म्हणजे जास्त पॉवरची स्टार्टिंग पॉवरची पॉईंट आहे, हा आहे कॉम्प्रेसरचा स्टार्टिंग पॉईंट आहे। आणि जो 1 पॉईंट दिलेला असते तो कमी पॉवरचा असते, कमी पॉवरचा म्हणजे कशा 5 UF हा पॉईंट आहे, 5 UF म्हणजे कशाचा, कंडेन्सर फॅन मोटरचा हा पॉईंट आहे। आणि हा आहे 45 UF म्हणजे जे कॉम्प्रेसरचं स्टार्टिंगचा पॉईंट आहे ते ह्याच्यातून द्यायचा आहे। तर कॉम्प्रेसरला जे स्टार्टिंग वायर गेलेले आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला द्यायचे आहे। आता जे कॉम्प्रेसरचे जे कॉमन वायर राहिलेले आहे तर ते बघा आपल्याला कुठे द्यायचे, जे इंडोरवरनं जे न्यूट्रल वायर आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कॉमन वायर द्यायचे, कॉमन म्हणजेच न्यूट्रल वायर। आता बघू शकताय कॉमनचे वायर इथून जे निघालेले आहे ते इथं त्याने एक वायर सेपरेट लावून ह्याच्यामध्ये एक वेगळा सेपरेट पॉईंट दिलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही न्यूट्रलसाठी एक सेपरेट बॉक्स करून ठेवलेला आहे, त्याच्यातून आपण सेपरेट एक न्यूट्रल वायर घेऊ शकताय। तर हे जे न्यूट्रल वायर आहे कॉमनचा जो पॉईंट आहे कॉम्प्रेसरचा तर आपण ह्याच्यामध्ये देऊया। तर हे कॉम्प्रेसरचे झाले कॉमन वायर। आता राहिले आपले हे जे फॅन मोटरचे जे वायरिंग आहे ते राहिलेले आहे। आता ह्याच्यामध्ये बघा कॉम्प्रेसरचे ह्याच्यामध्ये बघा जे कंडेन्सर फॅन मोटरची कॉमन स्टार्टिंग रनिंग हे वायर कसे ओळखायचे, तर ह्याचं वायरिंग डायग्राम आहे ना, हे जे फॅन मोटर आहे त्या फॅन मोटरवर स्टिकर दिलेलं असते त्याच्यावरती लिहिलेलं असते की कॉमन कोणती, स्टार्टिंग कोणती आणि रनिंग कोणती हे त्याच्यावरती दिलेलं असते।
तर आता हे दिलेल्या डायग्रामनुसार हे बघा, हे आहे कॉमन आणि हे रेड कलरचे जे आहे ते स्टार्टिंग आहे आणि जे निळ्या कलरचे आहे ते आहे रनिंग वायर. तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला बघा रनिंग वायर देऊया. तर रनिंग वायर कुठून द्यायची, जे कॅपॅसिटरला जे फेज आलेले आहे, कॅपॅसिटरला जे फेज आलेले जिथून कॉम्प्रेसरला रनिंग वायर गेलेले तिथंच आपल्याला हे कंडेन्सर फॅन मोटरचे रनिंग वायरचे पॉईंट तिथंच द्यायचं आहे. आता ते रनिंग वायर दिल्यानंतर राहिली कुठली, आता स्टार्टिंग पॉईंट देऊया आपण. स्टार्टिंगची जे वायर आहे ते बघू शकता इथं 5 UF कुठला पॉईंट आहे, जो एक पॉईंट जो आहे तो एक पॉईंटचा आपल्याला इथं स्टार्टिंग वायर द्यायचे. आणि आता शेवटचा एक पॉईंट राहिला तो कुठला राहिला, हा राहिला कॉमनचा, म्हणजे हा राहिला न्यूट्रलची वायर राहिली. आता न्यूट्रलची वायर कुठून द्यायचे, जसं आपण कॉम्प्रेसरची न्यूट्रल वायर दिलेली आहे तिथूनच आपल्याला हे फॅन मोटरला पण न्यूट्रल द्यायचे. तर आता हे तुम्ही बघू शकता, आपण जिथं न्यूट्रलची वायरिंगचा जो बॉक्स छोटा इथे घे खालचं, हे जे इथं पांढऱ्या कलरचं जे इथं जंक्शन बॉक्स दिलेलं आहे तिथं न्यूट्रल सगळीकडे गेलेले आहे, म्हणजे कशाला कॉम्प्रेसरला आणि कंडेन्सर फॅन मोटरला न्यूट्रल तिथूनच द्यायचे आपल्याला. तर हे जे कंडेन्सर फॅन मोटरचे जे न्यूट्रल आहे तर हे न्यूट्रल वायर आपण इथल्या फास्टनरला कनेक्टरला कनेक्ट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही जो स्प्लिट AC आहे त्या स्प्लिट ACची PSC वायरिंग करू शकताय विथ कॅपॅसिटर, रनिंग कॅपॅसिटर.